सकाळच्या मननचिंतनामध्ये एस.ए. चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो. मंडळी, आपण विजय संगीतातून गीत नंबर 8 आणि उपासना संगीत गीत नंबर 102 स्तव तुझा करू द्यावा मंडळीच्या सादीवर गाऊया. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा वर्णायाला सुचवाया तुझा कृपा महिमा दूत जैसे वनिताती तुझी कीर्ती गौरवी मला तैसी देव प्रीती वंदया शिकवी मज भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले तारणाला योजनिया रुधिराला होतिले देवा तुझ्या प्रेरणेने सुखी मी येतवरी तव मोठ्या करुणेने पोचवी नित्य मार्गे चालाया तव साय वरितो मम हंत करणाला प्रेमे ओढी प्रार्थितो पथ सोडू न देताना मन माझे स्थिरावी मला शिका मारुनिया प्रभु तुझा ठरवे. आजचं जे मनन आहे ते मनन सन्मान्य रेव्हरंड चेश पठारे पाळकसाहेब यांच्याकडून येणार आहे. येणाऱ्या मननासाठी व आजच्या या सभेच्या आरंभासाठी मी सर्वप्रथम प्रार्थना करतो. आमच्या दयाळू देवबापा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझं नाव उंचवितो, कारण की देवबापा आम्हाला तुझ्या कृपेचा वर्धहस्त ठाऊक आहे. प्रभू ख्रिस्त येशूच्या द्वारे तू आपलं सामर्थ्य प्रगट केलं व ख्रिस्ताने केलेले चमत्कार हे आम्ही मनन चिंतन करीत असताना आज महत्त्वपूर्ण अशा चमत्कारावरती प्रभू किंवा ख्रिस्ताने केलेली जे अद्भुत कार्य आहे त्यावरती आम्ही मनन करीत आहोत. तुझ्या प्रिय दासासाठी प्रार्थना करतो. पाळकसाहेबांना बोलण्यासाठी लागणारी कृपा आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरव व आजचं होणारं मनन आशीर्वादित कर. सुंदरसा पाऊस दे बापा, तो आम्हाला दिलास त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि सर्व गोष्टींची उपकार स्तुती करीत आजच्या मननाला तुझ्या नावाने सुरुवात करतो. पित्या, तो आमचा सहाय्य करता हो. ही प्रार्थना तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. मी आपल्या सगळ्या प्रार्थना गटाच्या वतीने सन्मान्य रेव्हरंड चेश पठारे पाळकसाहेब आपलं स्वागत करतो आणि वचनाच्या सेवेसाठी मी आपणाला आमंत्रित करतो. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम.
आज सकाळच्या मन्नासाठी जे शास्त्र भाग आहेत ते 3 आहेत. मत्ते 8 अध्याय 23 ते 27, मार्क 4 35 ते 41 आणि लूक 8 अध्याय 22 ते 27. आणि ह्या तिन्ही शास्त्र भागामधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या या वादळ शांत करणे या चमत्काराकडे आज आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण वाचूया मत्तयाचं शुभवर्तमान याचा 8 अध्याय आणि वचन 23 ते 27 पर्यंत. मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे? मग उठून त्याने वारा व समुद्र यास धमकावले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही याचे ऐकतात. लुकाचं शुभवर्तमान याच्यामधून देखील आपण तो वाचलेला हा शास्त्र भाग वाचूया. मार्काचं शुभवर्तमान 4 अध्याय आणि या 4 अध्यायाचं वचन 35 ते 41 ही वचनं आपण वाचू. त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊ. तेव्हा लोक समुद्राला सोडल्यावर तो मछवात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मछवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मछव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणास काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगारा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाला. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील त्याचे ऐकतात. लुकाच्याही शुभवर्तमानामध्ये याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि ह्या तिन्ही शास्त्र भागावरून प्रभू येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केले, आपल्याला माहिती आहे की शारीरिक आजार बरं करणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने अनेकांना बरं केलं हे आपण मागील आठवड्यामध्ये ऐकलेलं आहे. आणि या चमत्कारांचा विचार करत असताना शारीरिक रोग प्रभू येशू ख्रिस्त काही शब्दाने बरे केले, काहींना स्पर्श करून त्याने बरं केलं. मग प्रभू येशू ख्रिस्ताने जे अशुद्ध आत्मे, जे भूतखेत, त्यांना घालवलं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना शब्दाने घालवलं आणि प्रभूने आपला अधिकार, आपलं सामर्थ्य हे शारीरिक रोगावर आहे हे दाखवलं. प्रभू येशू ख्रिस्त या अद्भुत या जगतावर, त्या भूतांवर, सैतानावर त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे हे त्याने प्रगट केलं आणि त्यावरही त्याने आपलं सामर्थ्य चालवलं, गाजवलं. प्रभू येशू ख्रिस्त या चमत्कारावरून आपल्याला पाहायला मिळतं की त्याचं निसर्गावर देखील प्रभुत्व आहे, निसर्गावर देखील त्याचा अधिकार आहे आणि निसर्ग देखील त्याचं ऐकतो. आणि त्याच्या शब्दामुळे ते उठलेलं वादळ, तो अथांग समुद्र खवळलेला, तो शांत झाला. कारण प्रभूने म्हटलं शांत हो. वारा अगदी थांबला, समुद्र थांबला. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त हा जरी मानवी देहामध्ये होता, तो पूर्ण मानव म्हणून या जगात आलेला होता. हे आपल्याला त्याच्या शारीरिक प्रकृतीवरून पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त दिवसभर लोकांना शिकवत होता. होडीमध्ये बसून, अरण्यामध्ये, आणि जेथे कुठे तो असे तिथं लोक एकत्र येत आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं मन लावून ऐकत. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील थकवा येत होता आणि तो थकवा घालवण्यासाठी एकांतामध्ये तो जाऊ इच्छित होता.
प्रभू येशू ख्रिस्त संध्याकाळ झाल्यावर शिष्यांना म्हटलं की आपण या पलीकडं आपण जाऊया. आणि मग शिष्य आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या नावेमध्ये बसून चाललेले आहेत. आपल्याला माहीत आहे की हे गालिल समुद्र जो आहे हा 13 मैल लांब आणि 8 मैल रुंद असा आहे. आणि ह्या गालिल समुद्रावर नेहमी वादळे एकसारखी येत राहतात. प्रभू येशूला वादळ येणार हे माहीत होतं. त्याला माहीत होतं की मी हे शांत करू शकतो, त्यामध्ये काही शंका नाही. आणि त्याने ते निश्चित शांत केलं हे असतं. तरी पण आपल्या शिष्यांना काही धडे घेता यावेत म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने हे वादळ होऊ दिलं. आणि प्रभू त्या नावेमध्ये, त्या होडीमध्ये, जहाजेमध्ये जाऊन झोपी गेला. आता या गोष्टीवरून आपल्याला काही गोष्टी धडे आत्मिक रीतीने शिकायचे आहेत. आणि ते जर आपण शिकलो तर आपल्याला विश्वास बसेल. आता मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये आपण जे दाखले वाचले, शताधिपतीचा मुलगा चाकराला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याबद्दल असं म्हटलं की एवढा मोठा विश्वास मला इस्रायलमध्ये देखील आढळलेला नाही. एवढा मोठा विश्वास त्याने धारण केला होता की प्रभूजी माझ्यासारख्या व्यक्तीच्या छपराखाली देखील यावयास माझी पात्रता नाही. तुम्ही शब्द मात्र बोला, माझा चाकर बरा होईल. या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या नावेमध्ये आहे, त्या होडीमध्ये आहे. तरी पण हे शिष्य घाबरलेले आहेत. याचा अर्थ येशू ख्रिस्त त्यांना जी गोष्ट ताकीद देऊन किंवा वॉर्निंग देऊन सांगत आहे की अरे तुमच्यामध्ये किती अल्पविश्वास आहे, तुम्ही अविश्वासू आहेत. कारण तुम्हाला थोडाही विश्वास नाही की हे वादळ आलेलं आहे, आपण बुडत आहोत, तर तुमच्याबरोबर मीही बुडेल. आणि ज्याने एवढे चमत्कार केले तुमच्या डोळ्यासमोर, ज्याचं सामर्थ्य मी प्रगट केलेलं आहे, ते तुम्ही विसरले का? आणि एका क्षणामध्ये ते लोक विसरून गेलेले होते. जर शिष्यांचा विचार केला आपण तर हे काही नवखे नव्हते. या गालिल समुद्रावर रात्रंदिवस त्यांनी काम केलेलं आहे. समुद्रातील त्यांना खोली, उंची सगळ्या गोष्टी माहीत होत्या. वादळांचा अनुभव होता. परंतु हे फार वेगळ्या स्वरूपाचं वादळ आहे. हे जीव घेणं वादळ आहे, हे नाश करणारं वादळ आहे. आणि कदाचित ह्या वादळामध्ये आपला नाश होऊ शकतो. होडीचा, जहाजाचा, या नावेमध्ये, या नावेचा या समुद्रामध्ये अंत होऊ शकतो. आता काही इलाज नाही. एवढं भयानक हे वादळ होतं. परंतु ते एवढं विसरले की ज्या प्रभूने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की आपण पलीकडे जाऊ, आणि जर प्रभू बोललेला आहे तर तो निश्चित घेऊन जाईल, ह्या गोष्टी ते विसरून गेले. आणि असं म्हटलं की इतके अनुभवी असूनही ते गोंधळले, घाबरले. जीवाच्या भीतीने असं म्हटलं की ते लोक घाबरून ओरडू लागले आणि प्रभूला दोष देऊ लागले. प्रभूला ते बोल लावू लागले, अरे प्रभू तुला झोप लागली, अरे आम्ही बुडत आहोत, आपण बुडत आहोत. ह्या गोष्टीवरून आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत की ह्या जगामध्ये अनेक प्रकारची वादळं आहेत. आणि ह्या वादळामध्ये आम्हाला शांती देणारा आमचा शांतीदाता प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून असं म्हटलंय की अशांत गोंधळलेल्यांना जर शांती हवी आहे, खरी शांती हवी आहे, तर जगामध्ये कोणीही देणारा नाही. शांतीदाता केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तोच आम्हाला शांती देतो. आम्ही कितीही गोंधळलेला असो, आम्ही कितीही वादळाने गुरफटलेला असो, आता काही आशा उरलेली नाही, परंतु अशा वेळेस आम्हाला शांती देण्यासाठी हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त इतका सामर्थ्यशाली आहे की तो फक्त शब्द बोलतो आणि वारा पडतो. हे समुद्र खवळला, तो शांत होतो. आणि म्हणून जर प्रभू येशू ख्रिस्त या निसर्गावर त्याचा एवढा अधिकार आहे, तर आपल्या या जीवनामध्ये येणारे वादळ, आमच्या जीवनामध्ये येणारे ही संकट, यावर तो मात करणार नाही का? म्हणून जीवनातील वादळे शांत करण्यासाठी जर आपल्याला मदतीची गरज आहे,
तर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण हाक मारली पाहिजे, त्याला त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे. काही गोंधळामध्ये आपण जर अडकून पडलेले आहोत, तर ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने हे वादळ शांत केलं, तसं तो आमच्या जीवनातील हे वादळ तो कायमचे शांत करावासाठी समर्थ आहे. म्हणून या तणावपूर्ण जीवनामध्ये असं म्हटलं की आपण आपल्या जीवनाला, वैयक्तिक जीवनाला गोंधळून टाकतो, इतके घाबरलेला असतो की आम्हाला काही मार्ग सुचत नाही. आणि या तणावाखाली लोक नाना प्रकारचे मार्ग निवडतात. आज आम्हाला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काही तणाव आहेत, काही समस्या आहेत, काही वादळ आहेत. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये काही वादळ आहेत, काही तणाव आहे, अशांतता आहे, गोंधळलेली परिस्थिती आहे. तर आपण हतबल होऊ नका. आमच्यासाठी आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. आणि तो आलेलं वादळ, आलेलं हे संकट, आलेला हा तणाव, हा ही निराशा, गोंधळ प्रभू येशू ख्रिस्त तोच शांत करू शकतो. म्हणून आम्हाला आपल्या वैयक्तिक जीवनासाठी, आपल्या कौटुंबिक जीवनासाठी संरक्षण हवं आहे. तर आपण प्रभूकडे प्रार्थनेने वळूया. आपण त्याकडे आपण आग्रहाची विनंती करू की प्रभू, आता मी हताश आणि निराश झालेलो आहे, मला काही आशा नाही, कदाचित यामध्येच माझा नाश होऊ शकतो. परंतु प्रभूची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावा. म्हणून प्रभू तात्काळ त्याचा धावा करणाऱ्यांची वाणी किंवा प्रार्थना ऐकतो. आणि आपल्या जीवनात काय समस्या आहे आपल्याला सांगण्यापूर्वी त्याला माहीत आहे की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हा गोंधळ सुरू आहे, ह्या जीवनामध्ये इतकी वादळ आहेत की तो अगदी गांगरून गेलेला आहे, गोंधळलेला आहे, त्याला मदतीची गरज आहे. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त मदत करण्यासाठी धावून येणार आहे. आणि आज आपण जे विश्वासणारे आहोत, जे ऑनलाईन ऐकणारे आपण आहोत, किंवा जे आपण देवाचे अगदी अनुभवी सेवक वर्ग म्हणतो, आपल्यालाही काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. हे अनुभवी शिष्य होते. पेत्र आहे, याकोब आहे, योहान आहे, हे कसलेले योद्ध्यासारखे होते. त्यांना पोहण्याचा अनुभव होता. त्यांना त्या नावेवरती अगदी रात्रंदिवस काम करत असल्यामुळे मासेमारीचा हा त्यांचा आयुष्य परंपरेप्रमाणे त्या असलेला व्यवसाय ते करत होते. तरी पण ह्या संकटाला ते घाबरलेले आहेत, ह्या वादळाला ते घाबरून गेलेले आहेत, कारण ते वादळ हे वेगळ्या स्वरूपाचं होतं. फक्त त्या वादळामध्ये त्यांनी स्वतःचा विचार केला की आता आपण बुडतो, आपण मरणार, आपला नाश होणार. येशू ख्रिस्त असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस पाण्यावरून चालत होता, त्याने पेत्राने म्हटलं की प्रभूजी, पाण्यावरून चालत आलेला आहे. प्रभूला म्हटलं की मी येऊ का? प्रभू म्हटलं ये. आणि तोही पाण्यावरून चालू लागला. आणि ज्यावेळेस त्याने प्रभूकडे त्याचं लक्ष होतं तोपर्यंत तो चालला आणि स्वतःकडे पाहिलं त्यावेळेस तो बुडू लागला. आपल्या वादळामध्ये, आपल्या संकटामध्ये आपण ज्यावेळेस स्वतःकडेच पाहत राहतो, आपल्याला वर दृष्टी करण्याची हिंमत राहत नाही, त्यावेळेस आपण बुडत आहोत, आपला नाश होत आहे हे आपल्याला कळून येतं. आणि मग आपण धावा करतो, ओरडतो. हे शिष्य फक्त त्या समस्येकडे, ह्या प्रसंगाकडेच त्यांचं लक्ष होतं, परंतु प्रभूकडे नव्हतं. की जो जगाचा निर्माण करता आहे, जो देवाचा पुत्र आहे, जो शांती देणारा आहे, त्याचा अधिकार ह्या सर्वांवर आहे आणि तो समर्थ आहे, ही गोष्ट ते विसरून गेलेले होते. ह्या समुद्रामध्ये असं म्हटलं की ह्या शिष्यांना हे प्रभू येशू ख्रिस्ताला काही धडे शिकवायचे होते. म्हणजे हे वादळ प्रभू येशू ख्रिस्ताने होऊ दिलं. कधी कधी असं म्हटलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये आम्हाला अधिक संकटांना सामोरं जावं लागतं, एकामागून एक. कदाचित मालिकाच सुरू होते आणि मग आपण किती गोंधळून जातो. आपल्याला योबाचं जीवन माहीत आहे की एका दिवसामध्ये इतक्या बातम्या, इतक्या दुःखाच्या घटना. त्यावेळेस ऐकून योब निराश झाला नाही, हताश झाला नाही. त्याने प्रभू देवाला दोष दिला नाही. देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य त्या प्रभूचं नाव. असं म्हटलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये
अशा परिस्थिती कधी कधी प्रभू येऊ देतो, कारण आम्हाला घडवायचं आहे, त्याला मजबूत करायचं आहे. आपण जर गरुड पक्षाचं उदाहरण घेतलं तर गरुड आकाशामध्ये भराऱ्या मारत राहतं आणि गरुड आपल्या पिल्लांना प्रशिक्षण देण्यासाठी त्या पिल्लांना पंखावर घेऊन जातं आणि तो गरुड पक्षी उंच घेऊन जातं आणि मग ते पंख आपण बंद करून घेतं, ते पिल्लं खाली पडतात आणि ज्यावेळेस ते लढकतात त्या हवेमध्ये, वातावरणामध्ये, ते इतके घाबरलेले असतात आणि त्यांना वाटतं की किती दुष्ट आहे आपली आई, आपल्याला उंचावर नेऊन सोडून दिलेलं आहे अधांतरे आणि मग आता आपण मरणार, या भीतीने ते इतके घाबरलेले, गोंधळलेले, आपले हातपाय हलवायला ते लागतात. आणि मग हे प्रशिक्षण चालू असताना ज्यावेळेस ते अगदी थकतात त्यावेळेस ते असं म्हटलं की गरुड पक्ष खाली येऊन त्यांना आपल्या पंखावर परत झेलून घेतो आणि हळूहळू त्यांचे पंख वाढत राहतात आणि उडायला ते शिकतात. त्यावेळेस त्यांना ह्या सगळ्या वादळांशी, या सगळ्या निसर्गाच्या या गोष्टीवरती मात करता येते, त्यांना शक्ती प्राप्त होते आणि ते बळकट होतात. प्रभूची इच्छा आहे की आपल्या या शिष्यांनी मजबूत व्हावं, बळकट व्हावं, म्हणून त्याने हे संकट वादळ येऊ दिलं. आणि प्रभूला माहीत होतं की हे वादळ हे नाशासाठी नाही, ते ह्यांचा विश्वास वाढण्यासाठी आहे. जो अल्पविश्वास त्यांनी प्रगट केलेला आहे तो विश्वास दृढ करण्यासाठी आहे. आणि म्हणून प्रभू हे वादळ त्याने येऊ दिलं. शिष्यांना जे धडे घ्यायचे आहेत की प्रभू येशू ख्रिस्त ज्या स्वर्गीय पित्यावर इतका डिपेंड आहे, इतका अवलंबून आहे, सर्व त्याच्या इच्छेवर त्याने सोपवलेलं आहे. आणि तो म्हणतो की देवाच्या इच्छेप्रमाणे करणं हेच माझं आत्मिक अन्न आहे. देवावर त्याचा पूर्ण दृढ विश्वास होता आणि प्रभू त्या नावेमध्ये झोपी गेलेला आहे. प्रभूची इच्छा होती की जसं मी त्या पित्यावर, त्या स्वर्गीय परमेश्वरावर विसावलेलो आहे, तसं या शिष्यांनी देखील माझ्यावर, देवावर असा विश्वास, दृढ विश्वास त्यांनी ठेवायला पाहिजे. ही अपेक्षा प्रभू येशूची होती. आणि असे करण्याऐवजी येशूलाच ते बोल लावू लागले, अरे प्रभू, आता नावेमध्ये पाणी शिरलेलं आहे, नाव पण बुडत आहे, आपण बुडत आहोत आणि तू निवांत झोपलेला, तुला काहीच नाही का? असं म्हटलेलं आहे की ह्या शिष्यांचे डोळे अजून उघडले नव्हते. शताधिपतीचा चाकर बरा केला त्यावेळेस येशू त्यामध्ये म्हणतो, एवढा मोठा विश्वास मला इस्रायलामध्ये देखील आढळला नाही. मत्ताच्या शुभवर्तमानामध्ये आपण ज्यावेळेस वाचला 8व्या अध्यायाच्या 7व्या अध्यायामध्ये, या ठिकाणी या लगेच हे वादळ शांत करण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या शिष्यांना म्हणत आहे की अहो अल्पविश्वासी, म्हणजे किती मोठा फरक आहे. एकीकडे विधर्मी व्यक्ती आहे, ते एवढा मोठा विश्वास धारण केलेला आहे की प्रभू शब्द बोल, माझा चाकर बरा होईल. आणि तसं घडलं. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की आपण पैल तीराकडे जाऊ, निश्चित प्रभू आपल्याला पोहोचवणार आहे, तो आपल्या बरोबर आहे. जर प्रभू निश्चिंत आहे, ह्या वादळाची त्याला भीती नाही, तर ह्या शिष्यांना देखील भीती वाटायला नको होती की प्रभू आमच्या बरोबर आहे, हे ते विसरून गेले. कधी कधी आपल्या जीवनामध्ये आमचा प्रभूवर विश्वास किती आहे हे अशा संकटामध्ये पारख होते. आणि म्हणून असं म्हटलं की संकटाने, क्लेशाने आपली परीक्षा होती, आपल्याला अग्नीच्या भट्टीत सारखं टाकलं जातं. त्यावेळेस आपला नाश व्हावा म्हणून नाही, परंतु अधिक शुद्ध आपला विश्वास दृढ व्हावा, अधिक शुद्ध आणि निर्मळ असा विश्वास प्रभूला दिसावा, म्हणून प्रभू आपल्याला या परिस्थितीमधून घेऊन जातो. आपल्याबद्दल जी अपेक्षा त्याची आहे की आपण त्याच्यासारखं देवपित्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. देवाची इच्छा आहे, त्याने जर त्याच्या इच्छेप्रमाणे आणलेलं आहे तर प्रभू माझी काही हरकत नाही, येऊ दे, या गोष्टीला माझा विश्वास आहे, हे तूच निवारण करणार आहे. म्हणून आपण हा फरक ज्यावेळेस मोजतो त्यावेळेस विधर्म्यांपेक्षा आपला विश्वास किती दृढ असला पाहिजे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य त्याच्याकडे आले
त्यावेळेस त्याने योहानाच्या शिष्यांबद्दल, इतरांबद्दल त्याने काय म्हटलं, हे शास्त्री परुषी हे कर्मठ काय आहेत? कारण ते आठवड्यातून 2दा उपवास करतात, ते सगळ्या गोष्टीचा दशांश देतात, नियमशास्त्र कडेकोटपणे ते पाळतात. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्यांच्या धार्मिकतेपेक्षा, त्यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमची धार्मिकता अधिक असायला पाहिजे. याचा अर्थ आमचा विश्वास इतरांच्या पेक्षा अधिक दृढ असला पाहिजे, कारण हे शिष्य रात्रंदिवस प्रभू बरोबर आहेत. रात्रंदिवस प्रभूने त्यांना यासाठी जवळ ठेवलेलं आहे की प्रभू काय करत आहे हे त्यांनी निहाळावं, हे त्यांनी विश्वासाने स्वीकारावं. म्हणून प्रभूने त्यांना आपल्या बरोबर ठेवलेलं आहे. मग संकट असो, आजार असो, दुःख असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभू काय करत आहे हे त्यांनी ती कृती निहाळायला पाहिजे होती. परंतु ते विसरले आणि एकाच वादळामध्ये असं म्हटलं ते घाबरून गेले. येशूने लोकांना बरं केलं, भूतबाधा झालेल्यांना बरं केलं आणि ह्या निसर्गावर त्याने नियंत्रण ठेवलं. याचा अर्थ हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यांना जिवंत करणारा देव आहे. हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त किती असाध्य, कारण त्या काळात असं कोणी आंधळ्यांना दृष्टीदान, जन्मांधाला जो मेलेला आहे त्याला कोणी जीवदान दिलेलं नाही, जिवंत केलेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्तासारखं भूतबाधा अशा या 2,000 भूत लागलेल्या व्यक्तीला प्रभूने बरं केलं. आणि तो हा प्रभू इतका सामर्थ्यशाली आहे की तो फक्त शब्द बोलतो आणि समुद्र शांत होतो खवळलेला. तर आज आमच्या या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये, आमच्या या वादळामध्ये, आमच्या जीवनामध्ये तो धावून येऊन आमची मदत करणार नाही का? निश्चित तो मदत करायला तयार आहे. म्हणून आज आपल्याला ह्या चमत्कारांचं लागूकरण आपल्या जीवनाला करायचं आहे की हे चमत्कार झाले. आता काही लोक त्या चमत्काराच्या मागे लागत आहेत की प्रभूने केलं, प्रभूने म्हटलेलं आहे की तुम्ही पण करा, ज्याचा माझ्यावर विश्वास आहे तो देखील या गोष्टी करेल. आणि लोक आज नाना प्रकारच्या चमत्काराच्याच मागत चाललेले आहेत. हे चमत्कार आम्हाला आत्मिक धडे शिकवण्यासाठी आहेत की प्रभूने काय केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारावरून देवाचं गौरव झालेलं आहे आणि देवाच्या गौरवासाठी हे चमत्कार त्याने केला. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, तोच देव आहे आणि त्याचं हे दैवी सामर्थ्य सर्वांवर चालत आहे. आणि म्हणून असं म्हटलं की देवाच्या गौरवासाठी येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, इतरांना प्रगट करण्यासाठी येशूने हे सामर्थ्य प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून या चमत्काराच्या कृतीद्वारे अनेकांच्या जीवनाला प्रभू स्पर्श करतो. कदाचित आपल्याला ह्या वादळामुळे, ह्या संकटामुळे, या गोंधळलेल्या परिस्थितीमुळे देव जर आपल्याला स्पर्श करत आहे की होय, हे वादळ शांत करणारा प्रभू माझ्या बरोबर आहे, मी त्याचाच धावा करल, तो माझ्या जीवनातला हा गोंधळ, हे वादळ निश्चित निवारण करेल, शांत करेल आणि प्रभू मला त्याची खरी शांती देईल. कारण त्याने म्हटलेले, अवकष्ट आणि भाराक्रांतजनो तुम्ही सर्व माझकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. म्हणून त्याच्या चमत्कारांनी मानवतेसाठी देवाचे महान प्रेम आणि करुणा ही देखील प्रदर्शित केलेली आहे. या प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारामध्ये मानवतेसाठी कळवळा, किती कळवळा. अहो, ते आंधळा ओरडत आहे, अहो दाविदाचे पुत्र, लोक त्याला शांत करत आहे आणि प्रभू त्या कळवळ्याने त्याच्याकडे धावून गेला. म्हणून असं म्हटलंय की अखिल मानवतेसाठी देवाचं महान प्रेम, देवाची करुणा हे आपल्याला प्रदर्शित करत आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने निसर्गाच्या नियंत्रणावर अलौकिक शक्ती प्रगट केलेली आहे आणि ही अलौकिक शक्ती इतरांना देवपित्याने त्याला दिलेले अधिकार ते त्याने प्रगट केलेले आहे. येशू देवपित्याशी एकरूप असल्याने त्याचकडे अविश्वसनीय शक्ती होती. कारण देव आणि त्याचा संबंध
रात्रंदिवस प्रभू प्रभू देवाबरोबर बोलत असं एकांतामध्ये, अरण्यामध्ये, रात्र आणि ही अलौकिक शक्ती, हे सामर्थ्य देवापासून त्याला मिळत होतं. म्हणून हे वादळ साधारण वादळ नव्हतं, हे फार वेगळ्या स्वरूपाचं होतं, ज्यामुळे शिष्य घाबरलेले होते. त्यांना जीवाची भीती वाटू लागलेली आहे. आज आपल्या जीवनामधलं कदाचित हे भयंकर वादळ प्रभू का येऊ देत आहे? आम्ही घाबरून जरी गेलेलो आहोत तरी आमचा विश्वास दृढ व्हावा म्हणून. आणि येशूने म्हटलं की इतके का घाबरता? तुमचा विश्वास नाही का? प्रियानो, आज आपण प्रभू त्याच्या वचनावर दृढ विश्वास जर आहे तर आपण हे घाबरू नये. का घाबरता? कशाला या संकटाला, कोणत्याही छळाला आपण का घाबरतो? प्रभू आपल्या बरोबर आहे. आणि मी इथंच थांबतो, कारण ह्या चमत्काराच्या द्वारे प्रभूचं अद्भुत सामर्थ्य निसर्गावरचं ते आपल्याला प्रगट झालेलं आहे. म्हणून हा प्रभू, हा अलौकिक शक्तीने भरलेला प्रभू आमच्या बरोबर आहे. तो आपल्या नावेत आहे, आपल्या जीवनात आहे, आपल्या घरामध्ये आहे, कारण तो सदैव सदा सर्व काळ राहण्यासाठी आलेला आहे. त्याचा धावा करा, त्याला हाक मारा, तो मदतीसाठी धावून येईल. देवबाप करू या वचनाच्या द्वारे आपण सर्वांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद पाळक साहेब. मी प्रार्थना गटाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो. आजच्या सकाळी पवित्र वचनाची सेवा आपण केलीत व या महत्त्वपूर्ण चमत्कारावरती आम्हाला सुंदरसं असं प्रभूचं मनन चिंतन दिलं. परमेश्वर पित्यालाही मी धन्यवाद देतो. आपल्या नित्याच्या प्रार्थना आपण करीत असताना आजारी प्रियांची आपण आठवण करूया. प्रभुदेव बाप त्या प्रियजनांना आरोग्य देव. यासोबतच साथीच्या आजारांपासून मंडळीतल्या प्रत्येकाला चांगलं आरोग्य असावं यासाठी आपण विनंती प्रार्थना करूया. एसएमच्या सेवा कार्याला प्रभुदेव बाप आशीर्वादित करो. सोबतच आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यापैकी आज डॉक्टर शर्ली वळवी हिचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने तिला आम्ही शुभेच्छा देतो. सोबतच महिमा खरे, मोहिनी वळवी, विशाल वळवी, रेखाबाई नाईक या प्रियजनांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आपल्या ज्या सर्व प्रार्थना विनंत्या आहेत त्या सर्व प्रार्थना विनंत्या घेऊन सन्माननीय रेव्हरंट विश्वास पाडवी साहेब आपणाला मी विनंती करणार आहे. आपण पुढे या, सर्व विनंत्या घेऊन प्रार्थना करा व पाळक साहेबांच्या प्रार्थनेनंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. आशीर्वादासाठी मी रेव्हरंट जयेश पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे की आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यावा. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोरदे बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो. जे वचन प्रभू आमच्या कानावर पडलेलं आहे आणि ते वचन खरोखर जिवंत असं वचन आहे. ते वचन आम्हाला पुन्हा एकदा त्या ख्रिस्ताकडं नवीन उत्साहाने पाहण्यासाठी प्रेरणा देणारं वचन आहे. आणि खरोखर देवबापा, शिष्य यामध्ये दुर्बळ ठरले. शिष्यांच्या प्राथमिक प्रभुदेवापा ख्रिस्ताला ओळखण्याच्या पायरीमध्ये ते प्रभुदेवापा ख्रिस्ताचं सामर्थ्य आणि ख्रिस्ताचं देवत्व त्यांना जवळून पाहता आलं, परंतु ते त्यामध्ये ओळखण्यामध्ये अयशस्वी झाले. जरी त्यांनी कबूल केलं की वारे व समुद्रही ह्याचं ऐकतात, हा मनुष्य आहे तरी कोण, परंतु देवबापा आम्ही त्या ख्रिस्ताला ख्रिस्त म्हणून ओळखावं, त्याला देव म्हणून ओळखावं. आणि जो जो आत्मा देह धारण करून आलेला ख्रिस्ताला ओळखतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे, असं तुझं वचन आम्हाला शिकवतं. आणि म्हणून प्रभू, आमच्या मंडळीमध्ये पुष्कळ वेळा आम्ही विश्वासणारे अशक्त ठरतो, दुर्बळ ठरतो. आमच्यासोबत ख्रिस्त आहे, आमच्यासोबत जिवंत देव आहे, त्याची जिवंत वचनं आहेत. या सर्व विश्वासामध्ये असताना देखील प्रभू, ज्यावेळेस आमच्यावर संकटं येतात, ज्यावेळेस आमच्या परीक्षा होतात, ज्यावेळेस आम्हाला कसोटीतून जावं लागतं, त्यावेळेस प्रभुदेवापा आम्ही भयग्रस्त होतो, आम्ही चिंतातूर होतो आणि प्रभुदेवापा आमची स्थिती अतिशय दयनीय देखील होऊ शकते. परंतु ज्याच्याजवळ ख्रिस्त आहे
त्याला भिण्याचं कारण नाही. आणि म्हणून प्रभुदेवापा आम्ही पुन्हा एकदा आमच्या विश्वासाला तपासतो आणि आमचा विश्वास तुझ्यासमोर मजबूत करण्यासाठी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. आजच्या वचनाबद्दल पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. देवापा मंडळी म्हणून प्रभू आमच्या ज्या नित्याच्या गरजा आहेत त्यामध्ये प्रभुदेवापा जे वृद्धजन आहेत, जे आजारी जन आहे प्रभू, अशा सर्वांची आम्ही आठवण करत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू त्यांना तुझ्या स्पर्शाची गरज आहे. जे औषधोपचार त्यांच्यासाठी होत आहेत यापुढे प्रभुदेवापा त्यांना अधिक तुझ्यापासून अद्भुत रीतीने आरोग्य प्राप्त करून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रभू त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना तू आरोग्य दे, स्वास्थ्य दे आणि पुन्हा एकदा प्रभुदेवापा त्यांना तू चालण्या फिरण्याची शक्ती दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू पाऊस पाणी आहे सर्वत्र प्रभुदेवापा, सर्द वातावरण आहे, यामध्ये संसर्गजन्य रोगाची साथ पसरू शकते. अनेक लहान लेकरं प्रभुदेवापा यामध्ये बाधित होतात. आम्ही या सर्व गोष्टी प्रभू तुझ्यासमोर ठेवत असताना परमेश्वरा सर्वांना तू उत्तम प्रकारचा प्रभू स्वास्थ्य द्यावंस, आरोग्य द्यावंस, त्यांचं तू रक्षण करावं म्हणून देखील आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. या दिवसामध्ये प्रभू ज्या पावसाची आम्हाला गरज आहे तो पाऊस देखील तू आम्हाला देत आहेस म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. या शैक्षणिक वर्षामध्ये प्रभू संस्थेचं कामकाज आणि संस्थेचे सर्व उद्देश पूर्ण करण्यासाठी प्रभू, शालेय कामकाज पूर्ण करण्यासाठी तिथं असणारा स्टाफ, सहकारी वर्ग आणि या सर्वांना प्रभू तुझी कृपा दे आणि विश्वासूपणाने आस्थेने प्रभू संस्थेचं कामकाज करावं आणि प्रभू एक नवीन साक्ष त्या ठिकाणी त्यांनी निर्माण करावी म्हणून देखील प्रभू सर्व कर्मचाऱ्यांना, सेवेकरांना तुझी शक्ती दे आणि तुझं सामर्थ्य तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना देखील आम्ही प्रभू तुझ्यासमोर आणतो, प्रार्थना करतो. देवापा डॉक्टर शर्ली, राजेश वळवी, महिमा खरे, मोहिनी लालसिंग वळवी, विशाल मुकेश वळवी, रेखा दिलीप नाईक आणि ह्या सर्व प्रियजनांची आम्ही आठवण करतो. त्यांना तू गेल्या वर्षी प्रभू सांभाळलंस आणि प्रभुदेवापा उत्तम प्रकारे तू चालवलंस. हे वर्ष त्यांना तू दिलेलं आहेस परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येणाऱ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा प्रभू त्यांच्याबरोबर तू राहावंस, त्यांना प्रभुदेवापा उत्तम प्रकारे तू आरोग्य द्यावं, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना तू यश द्यावं आणि तुझ्या ओळखीमध्ये प्रभू त्यांनी नित्य वाढत जावं, अशी कृपा त्यांच्यावर तू कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा सहभागितेबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी शोधून सोडितो तसेच तो आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोडिव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नामध्ये हजर असलेल्या या प्रभूच्या दासांबरोबर, ज्यांचे जन्मदिवस आहेत या सप्ताहामध्ये, आणि आज त्या सर्व प्रियांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे
उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील सकाळी 10 वाजता आपण मनन चिंतन घेणार आहोत. उद्या रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब मनन चिंतन घेतील. एक दिलगिरी मी व्यक्त करू इच्छितो. आज डॉक्टर शर्ली वळवी यांचा वाढदिवस नसून आज जागतिक डॉक्टर्स डे आहे, म्हणजे डॉक्टरांचा दिवस आहे. तर मंडळीच्या वतीने सर्व डॉक्टर्सचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. प्रभुदेव बाप तुमची सेवा आशीर्वादित करो. सर्वांना सलाम.